माजी नामदार बावशे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गेली 5 वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी 65% कर सवलत आपल्याला दिलेली नाहीये आणि आपल्यावरती बेकायदेशीर अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने जो मालमत्ता कर लावलेला आहे त्याला आम्ही विविध आंदोलने केले, उपोषण केले, सोबतच मंत्र्यांनी बैठका आमच्या झाल्या. अशा विविध पद्धतीने आम्ही वारंवार यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळामध्ये आम्ही पीपी किट घालून मी आणि माझ्यासोबत शेकापचे काही नगरसेवक होते, आम्ही मिळून आंदोलन केलं सभेमध्ये आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला 15 दिवस सस्पेंड केलं गेलं. पण तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून ह्यांना 30% मालमत्ता कर कमी करावा लागला. म्हणजे वार्षिक भाडे मूल्य जे होतं ते 30% त्यांनी कमी केलं. तसेच आपण दुसऱ्यांदा गावठाण हद्दीमधील जेवढे पण मालमत्ता आहेत त्यावेळेस माझी आपल्या आमदार बावशे पाटील सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांनी वारंवार उपोषणं केली, साखळी आंदोलन केले. त्याच्यामुळे गावठाण हद्दीतील मालमत्तांना त्यांना क वर्गातून द वर्गामध्ये समाविष्ट करावं लागलं. त्याच्यामुळे 30% त्यांचाही मालमत्ता कर कमी झाला. त्याच्यानंतर आम्ही गोविंदराज साहेब प्रधान सचिव तो पनवेलकरांचा जो अतिशय कळीचा मुद्दा आहे, जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, त्या प्रॉपर्टी टॅक्सशी संबंधित आहे. पनवेलकरांना प्रॉपर्टी टॅक्स मधून दिलासा मिळावा म्हणून पनवेलकर कासावीस झालेला असताना सारे प्रयत्न, मोर्चे, लढे, आंदोलन, धरणे, शिष्टमंडळ, न्यायालयीन बाब हे सगळं केल्यानंतर ही या ठिकाणचे आमदार आणि महानगरपालिकेचे चालक मालक प्रशांत ठाकूर, त्यांचे बंधू परेश ठाकूर आणि त्यांच्या चेलेचे पेटे जे नगरसेवक आहेत त्यांना काही हा मुद्दा रास होत नाही. त्यांना नागरिकांकडनं हा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच करायचा आहे. जे कोणी त्याला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ह्या विरोधात जे आंदोलन करतील त्यांना अटक करा, ही या प्रश्नावरची त्यांची जाहीर भूमिका आपल्या माध्यमातूनच आम्ही ऐकली किंवा वाचलेली आहे. त्याच्यामुळे ह्या विषयात सातत्यानं आम्ही मंडळी प्रयत्न करते होतो. एक वेळ अशी आली की कोविडच्या कालखंडामध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातून ही मंडळी आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी आणि अधिकारी बसून महासभा चालवायचे. पण हटकून प्रॉपर्टी टॅक्सचा विषय विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला की त्यांचा ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे कधीही आवाज बंद करण्याचं स्वातंत्र्य जे त्यांच्याकडे होतं त्यामुळे ते म्यूट करायचे आणि त्या ठिकाणी बंद करायचे. माझ्या सहकार्याने मला सांगितलं, साहेब आम्ही बोलायला लागलो की आमचा आवाज बंद करतायत. मी सांगितलं पीपी किट घाला आणि नाट्यगृहामध्ये तुम्ही सभेत जा, जे काय करायचं ते बघू. तर त्या माझ्या सूचनेप्रमाणे 15 नगरसेवक आपले पीपी किट घालून त्या महासभेत गेले आणि त्यानंतर जामानिमा त्या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केला. 3 एक पिंजरे आणलेले होते, 2-3 लहान गाड्या होत्या. डिस्टन्स मेंटेन करायचं असल्यामुळे 15 लोकांना एका गाडीत काय पोलिसांना कोंबून नेता आलं नसतं. म्हणजे कारवाई करतानाही पोलीस आणि यंत्रणा सजग होती की कोविडचा जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचं कुठं आपल्या हातून उल्लंघन होऊ नये, पण यांना अटक मात्र आपल्याला करायची आहे. हे मानसिकता घेऊन या मंडळीने 3-4 पिंजरे, छोट्या मोठ्या 2-3 गाड्या बोलवल्या. त्यांच्या दुर्दैवानं मी त्या ठिकाणी बरोबर 5 मिनिटात पोहोचलो आणि मी सांगितलं की पहिला मला अटक करा आणि नंतर नगरसेवकांना अटक करा. त्यानंतर त्यांना नाईलाज असतो 30% प्रॉपर्टी टॅक्स त्या ठिकाणी कमी करावा लागला. उर्वरित कराच्या बाबतीत आम्ही सातत्यानं भांडतोय, महाविकास आघाडी म्हणून भांडतोय. आमच्या सोबतीनं पनवेलमधल्या अनेक सामाजिक संघटनाही या विषयावर भांडत आहेत आणि त्याच्यातून
ज्या काही बाबी 129 चा लाभ या ठिकाणी सोसायट्यांना मिळू शकतो, या दृष्टीनं आमच्या सहकारी लीना गरड आणि त्यांनी प्रयत्न केले. माझे सहकारी विष्णू पाटील हे खारघरचे सरपंच असताना त्या ठिकाणी खारघर मधल्या काही सोसायट्यांना कराची आकारणी झालेली होती आणि त्याचा आधार घेत ज्या सोसायट्यांना महापालिका स्थापनेपूर्वी या ठिकाणी कराची आकारणी झालेली असेल त्यांना 129A अंतर्गत कराच्या बाबतीत सवलती मिळू शकतात, याचा आधार घेत आमच्या सहकार्याने काम केलं आणि महाविकास आघाडीच्या त्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण चांगलं यश आलं आणि आता तर तो धोरण म्हणून जवळपास एक प्रभाग क्रमांक 1-2 आणि जुनी पनवेल नगरपालिका परिषदेची हद्द सोडता साऱ्या 14 प्रभागांना तो धोरण म्हणून लागू होईल अशी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली टाळाटाळ करत महापालिका आयुक्त बसलेले होते, पण ज्या वेळेस न्यायालयात जाण्याची वाच्यता आम्ही मंडळींनी केली त्यावेळेस त्यांनी राज्याच्या महाअभिव्यक्त्यांचा मार्गदर्शन मागवला आणि त्याच्यातून जे काही समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकारी आणि प्रभाग क्रमांक 5च्या उमेदवार लीना गरड आपल्याला या ठिकाणी माहिती देतील. आपल्या साऱ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हे स्वागत